पृथ्वीचा मालक भगवान शंकर आहे, आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत, जलाची देवता गणपती बाप्पा आहेत, वायूची देवता भगवान सूर्यनारायण आहेत, अग्नीची देवता माँ जगदंबा आहे आणि पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत. भगवान भोलेनाथ या पृथ्वीचा मालक आहेत. उभं आयुष्य महादेवाचं तोंड जरी नाही पाहिलं तर शेवटी महादेवाशिवाय पर्यायच नाही. शेवटच्या टप्प्यात का असे ना भोलेनाथाच्या म्हणजे त्यांचं जे थांबण्याचं ठिकाण आहे स्मशानभूमी, तिथे शेवट प्रत्येकाला जायचं आहे. महादेव म्हणतात असा कितीही तू फिर, कितीही भटकला तर शेवटी माझ्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये एक जगण्याची दिशा मिळावी, चाकोरीबद्ध आपलं जीवन व्हावं, आपल्या जीवनामध्ये सत्कर्म घडावं, परमार्थ घडावा, याच्यासाठी संतांचा अट्टहास आहे. तुम्ही शिवकथा ऐकावी, तुम्ही भागवत ऐकावं, तुम्ही कीर्तन ऐकावं, तुम्ही महाराष्ट्रातल्या नामांकित गायक मंडळीच्या गोड कंठातलं गायन ऐकावं, मृदंगातून बाहेर पडणारे तयारीचे बोल तुम्ही ऐकावेत. हा सगळा तुमच्यासाठी महाप्रसाद बाबांच्या कृपा आशीर्वादानं मिळालेला आहे. आणि एक गोष्ट तुम्हा सगळ्यांना बोलेन, मी तुमच्याशी संवाद करेन. काही लोक म्हणतात सप्ताहावरती एवढा खर्च करण्याची गरज काय, एवढ्या खर्चात एखादी शाळा होईल, व्यायामशाळा निघेल, एवढ्या खर्चात गावासाठी काहीतरी करता येईल, सप्ताहाला एवढा खर्च करण्याची गरज काय. काही लोक म्हणतात भगवान तर सगळीकडे, ईश्वर सगळीकडे भरलेला आहे, मग मंदिरांची गरज काय. माझं बोलणं तुमच्या लक्षात येत आहे सगळ्यांच्या. देव सगळीकडे आहे की नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. भगवान सगळीकडे भरलेला आहे, देव नाही अशी जागाच नाही. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला देव नटला नटला नाना परी, देव नटला नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नटला नाना परी. देव नाही अशी जागाच नाही, देव सगळीकडे भरलेला आहे. टाकरखेडा मग लोक म्हणतात देव सगळीकडे भरलेला आहे, मंदिरांची गरज काय. देव तर सगळीकडे, मग मंदिर बनवण्याची गरज काय, त्याच्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज काय. कधीतरी हा प्रश्न आपल्यासुद्धा मनात येत असेल. ऐकताय ना तुम्ही. देव सगळीकडे भरलेला आहे, मंदिराची गरज काय. लोकांच्या या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे, पण या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. हवा सगळीकडे आहे, हवा आहे की नाही सगळीकडे. हवा सगळीकडे आहे, तरीही गाडीचं टायर जेव्हा पंक्चर होतं मग तेव्हा पंक्चरच्या दुकानाची गरज काय.
टायरमधली हवा गेली आहे, हवा तर सगळीकडे आहे, अशी हवा धरा आणि अशी भरा. जमल का टाकरखेडा? नाही जमणार. हवा सगळीकडे आहे, तरी पण जेव्हा गाडीचं टायर पंक्चर होतं तेव्हा पंक्चरच्या दुकानाची जशी गरज असते ना, तेव्हा जीवन जगत असताना आत्मविश्वासरूपी हवा जेव्हा आपल्या अंतःकरणातली कमी होते तेव्हा मंदिर आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतं. त्याच्यासाठी मंदिराची गरज असते. लोकांना पैसे जास्त झाले, उगीच काही काम नाही, काहीतरी करायचं म्हणून मंदिर नाही. आपला आत्मविश्वास वाढवणारं ते ठिकाण आहे. शिक्षण तर सगळीकडे मिळतं आहे आणि बुद्धी तर आपल्याला एवढी बुद्धी आहे, प्रत्येकाला वाटतंय मला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. बरोबर आहे की नाही? प्रत्येकाला वाटतंय मला जे कळतं ते कुणालाच कळत नाही. म्हणजे एवढा आपण स्वतःला ज्ञानवान समजतो, तरीही खरं ज्ञान काय आहे, जीवनाचं वर्म काय आहे, जगण्याचा अर्थ काय आहे, आपल्या जगण्याचा सार काय आहे, काय जगलं पाहिजे, जीवनामध्ये आपण काय साध्य केलं पाहिजे, हे शिकवण्यासाठी सप्ताहांची गरज आहे. इथे माणूस नम्र होतो, इथे माणूस शांत होतो, इथे कामक्रोधाला आवर घालतो. चांगलं ऐकलं की माणसाच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण होतात. कथा तर मोबाईलवरती पण ऐकता येते आपल्याला, तरीही पेंडॉलमध्ये बसून वक्त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडावेत आणि ते कानाद्वारे आपण अंतःकरणामध्ये उतरावेत. माझ्या बोलण्याला थोडंसं समजून घ्या. कथा मंडपात बसून कथा ऐकल्यानंतर, कथा ऐकत असताना जेवढे आपण एकाग्र होतो तेवढं मोबाईलवरती कथा ऐकताना एकाग्र असतो का? आपण फक्त प्रामाणिकपणे उत्तर द्या मला. मोबाईलवर तेवढे एकाग्र असतो का आपण? नाही, नाही, होऊ शकत नाही. आणि इथे बसा, तुम्हाला दुसरं काहीच आठवणार नाही. हे 2, 2.5, 3 तास तुम्ही कथामय झालेले असतात. म्हणून इथं कथा ऐकली की बरोबर फळ मिळतं आपल्याला. कथा तर मोबाईलवरती पण आहे, पण एकाग्र होत नाही आपण, होऊ शकत नाही. माझं बोलणं जर तुम्हाला प्रॅक्टिकली अनुभवात घ्यायचं असेल तर प्रयोग करून पहा. नाही होऊ शकत एकाग्र, कारण आपण एवढे चंचल आहोत, आपलं मन एवढं चंचल आहे. पवित्र धर्ममंडपाची व्यासपीठाची अशी ताकद असते की 2 तास तुमच्या मनाला ते कुठेच पळू देत नाही, ते इथेच थांबून ठेवतं. या धर्ममंडपात आणि या व्यासपीठामध्ये ही ताकद का? तर जिथे भगवत चिंतन आहे तिथे भगवान उभा आहे, आणि देव जिथे उभा आहे तिथे भगवान तुमच्या मनाला इकडे तिकडे कुठे जाऊ देत नाही. एरवी आपण एकाग्र होणं फार कठीण आहे. आपल्याला एकाग्र होऊ देत नाही ते आपलं मन फार चंचल आहे. किती चंचल आहे मन? मन चंचल पर जाता येता न लगे वेळ. 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 हो मन चंचल पर जाता येता न लगे. मन चंचल पर जाता येता न लगे वेळ. मन चंचल पर जाता येता न लगे वेळ. मन चंचल पर जाता येता न लगे वेळ.
येताना लगे वेळ. मन चंचल आहे, ते धावतं, वाऱ्याचा वेग कमी आहे एवढा मनाचा वेग आहे. सूर्याचं किरण पृथ्वीवर यायला जो वेळ लागतो त्याही पेक्षा वेगानं माणसाचं मन पळतं. जगामध्ये 10 चंचल वस्तू सांगितलेल्या आहेत. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचलः. या 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे. मन एवढं चंचल आहे. एखादं माकड चंचल, त्या माकडापेक्षाही मन चंचल. माकड एवढं चंचल असतं की त्याला जर आपण म्हटलं समाधी लाव, ते लावणारच नाही. पण सुभाषितकारांनी एका माकडाचं वर्णन केलंय. मर्कटस्य सुरापाणो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. माकड आहे माकड. मर्कटस्य सुरापाणो, सुरा म्हणजे दारू. माकड जर मदिरा पिलं, दारू पिलं तर किती उड्या मारलो. माकड जर दारू पिलं तर किती उड्या मारल. माणसावरून अंदाज काढायचा. माणसं काही कमी उड्या मारतात का. नशा चढलेल्या माणसाला तर काहीच कळत नाही, आणि पिणाराचं तर काहीच खरं नाही. म्हणजे हे मी तुम्हाला सांगावं याचं काही कारण नाही आहे, पण जे पितात त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला पाहिजे आपला. पिणाऱ्याला तर कुत्रंसुद्धा लवकर भुकत नाही. एका गावामध्ये एका गल्लीमध्ये कुत्रं होतं. दिसल त्याला भुकायचं. वारकरी दिसला भू भू, अधिकारी दिसला भू भू, बाई माणूस दिसलं तरी भू भू, लहान लेकरू दिसलं भू भू, दिसल त्याला भुकायचं. त्या गल्लीमध्ये घरात एक कुत्रं होतं. काही असतात ना, काही घरातले कुत्रे असतात, काही दारातले कुत्रे असतात, काही गल्लीतले कुत्रे असतात. तर ते घरातलं कुत्रं म्हटलं, का रे दिसल त्याला भुकतोस तू, जरा बाई माणूस पाहत जा, जरा लहान लेकरं पाहत जा, घाबरतात तुला लेकरं. ते कुत्रं म्हटलं, मला काही शिकवू नको आणि सांगू नको, चुप बस. तर गल्लीतल्या कुत्र्याने धमकीच दिली घरातल्या कुत्र्याला. घरातलं कुत्रं फक्त दिसायला बंब होतं, फक्त शो. गल्लीतलं कुत्रं काटकुळ होतं पण तापडच होतं. एक दिवस त्या गल्लीतल्या कुत्र्याला एक पिणारं त्याची शेपटी तुडवून गेलं, तरी गल्लीतलं कुत्रं भुकलंच नाही. मग घरातल्या कुत्र्यानं विचारलं, का रे रोज दिसल त्याला भुकतो, आता हे पिणारं तुझी शेपटी तुडवून गेलं, तू त्याला भुकलाच नाहीस, कशामुळं. त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. तो घरातलं कुत्रं म्हटलं, मला फक्त सांग, मी काही कुणाला सांगणार नाही. ते गल्लीतलं कुत्रं म्हटलं, हे पहा, हे आहे पिणारं, याला जर मी भुकलो असतो ना तर हे पेताड मला रात्रभर भुकत बसलं असतं, म्हणून मी याला भुकलो नाही. माझं बोलणं तुमच्या लक्षात आलंय. जे पिणाऱ्या माणसाची ही अवस्था आहे, माकडाची काय अवस्था असेल. मर्कटस्य सुरापाणो, माकड जर दारू प्याला तर खूप उड्या मारल, पुन्हा त्याला त्या विंचू चावला मग तो खूप उड्या मारणार, पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं मग तो खूपच उड्या मारणार. असं जे चंचल माकड आहे त्याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे. पण या चंचल मनाला स्थिर करण्याची ताकद फक्त भगवंताची कथा, पवित्र व्यासपीठ आणि पवित्र धर्ममंडप. 2 तासात तुम्हाला काहीच आठवत नाही, तुम्ही सुद्धा आठवत नाही. घरामध्ये सोफ्यावर तुम्ही 2 तास बसवून दाखवा, सोफ्यावर 2 तास बसवून दाखवा, शक्य नाही. पण इथे सोफा नाही आहे, खाली चटई आहे, त्या चटईवर तुम्ही 3 तास बसता. ही ताकद कशाची आहे. हीच या कथा कीर्तनाची ताकद आहे. ही भगवंताच्या नामाची ताकद आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन सुधारावं, आपलं जीवन मंगलमय व्हावं, जगण्याचं सूत्र आपल्याला मिळावं, एक ऊर्जा वाढावी
आणि बाबांच्या समाधी सोहळ्यात जेवढं काही आपण चांगलं ऐकलंय, वर्षभर आपली चार्जिंग टिकून राहावी याच्यासाठीच हे शिवमहापुराण, ही कीर्तनं, या कथा, हे सगळं नियोजन आपल्या सगळ्यांच्या ऊर्जेसाठी आहे. कथा आपल्याला शिकवण देते, जगायला शिकवते. काल आपण कथेमध्ये शोभावती आणि देवराज ब्राह्मणाची कथा ऐकली. पवित्र कुळात देवराजचा जन्म झाला, पण त्या कुळाचं पावित्र्य त्याला सांभाळता आलं नाही. एवढा चुकीचा वागला की त्यानं यज्ञ यागादी कर्मकांड तर केलीच नाही, पण लोकांची लूटमार करायला लागला. लोकांना लुटणं हा त्याचा मंत्र, त्यांना मारणं हा त्याचा यज्ञ. पण मी काल हेही सांगितलं, जेव्हा आपण दुसऱ्याच्या धनावरती लक्ष देतो तेव्हा आपल्याही धनावर कोणाचं तरी लक्ष असतं. जुनी लोक खूप छान होती माझ्या ताई दादांनो, अजिबात कोणाच्या धनाकडे लक्ष देत नव्हते, म्हणून ती सुखी होती लोक जुने. कदाचित काल मी बोलून गेले असेल तुम्हाला. आज लोक सगळं काही आहे पण दुःखी आहेत. फिरायला गाड्या आहेत, राहायला बंगले आहेत, खायला पक्वान नाहीत, प्रॉपर्टी आहे, जगात मान सन्मान आहे, तरी आज माणूस दुःखी आहे. का? आज माणसं स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहेत, पण दुसऱ्याच्या सुखानं जास्त दुःखी आहेत. हे बरोबर आहे का? स्वतःच्या दुःखानं कमी दुःखी आहोत आपण, पण शेजाऱ्याच्या घरचं सुख आपल्याला पाहावल्या जात नाही. एखाद्यानं 4 चाकी गाडी घेतली की इकडे आपल्याच पोटात कळ येते. डॉक्टरांकडे गेलो, आठवडाभर ट्रीटमेंट घेतली, पण आपल्या पोटातली कळच राहिली नाही. डॉक्टर म्हटले कधीपासून कळ यायला लागली? आपण सांगितलं शेजाऱ्यानं 4 चाकी घेतल्यापासून माझ्या पोटात कळ यायला लागली. डॉक्टर म्हटले ती कळ तेव्हाच राहील जेव्हा शेजाऱ्याची गाडी पलटी होईल. त्याची गाडी पलटी झाल्याशिवाय तुझ्या पोटातली कळ राहणार नाही, दुसरं औषधच नाही. ही वृत्ती आहे माणसाची. दुसऱ्याचं सुख पाहावल्या जात नाही, दुसऱ्याच्या सुखावरती वाईट नजर. माणसाच्या जीवनातला सगळा आनंद संपवतात असल्या गोष्टी, पण दुसऱ्यावरती किती वाईट नजर ठेवा, आपली नजर बदलली की आपल्याकडची लोकांची नजर बदलत असते. देवराज लोकांच्या धनावरती डोळा ठेवतोय, पण त्याचं धन तर एका वेश्येने लुबाडलं, भुलवलं त्याला सौंदर्यामध्ये. त्याला सांगितलं माझा खूप जीव आहे तुझ्यावर. सगळं धन जेव्हा संपलं त्यावेळेला तिनं त्याला फसवलं. लेकरा बाळांची मस्तकं कापायला सांगितली, आणि जेव्हा बायकोचं लेकराचं मस्तक कापून घेऊन तो आला तेव्हा ती म्हणते, देवराज तू माझ्यासाठी तुझा परिवार सगळा मारून टाकलं, उद्या तुला माझ्यापेक्षा जर सुंदर स्त्री भेटली तर तू मलाही मारशील, तू माझ्याजवळ थांबू नकोस. हाकलून दिलं. देवराजच्या अंगातली ताकद संपली होती, धनही संपलेलं होतं. त्याची लेकरं बाळं त्यानं हातानं मारली होती. आता तो फक्त एकटा राहिलेला होता. आपण तारुण्य चुकलो ना माझ्या दादांनो, म्हातारपणात आपल्याला सुख मिळेल ही आशा आपण कधी ठेवायची नाही. म्हातारपण सुखात जावं याच्यासाठी तारुण्य चांगलं जगा, आणि तारुण्य जगण्यासाठी इतिहासाचा भूतकाळाचा अभ्यास करा. जो भूतकाळाचा अभ्यास करतो, वर्तमान चांगला जगतो, त्याचं भविष्य सुंदर असतं. ऐन तारुण्यामध्ये देवराज चुकलाय. धनही घालवलं, परिवारही संपवला, अंगातली शक्तीसुद्धा संपली. आता त्याला कोणीच नाही वाचवायला. देवराज
भटकत भटकत एका गावामध्ये आला. भुकेनं व्याकुळ झाला होता. त्याच्या कुकर्मामुळे लोकांना माहिती होतं हा किती वाईट आहे. त्याला भिक्षा सुद्धा कोणी घालत नव्हतं. जीवनामध्ये खूप काही चांगलं नाही करता आलं तर काही हरकत नाही, पण कर्म चांगली करा. ऐन तारुण्यामध्ये हयातामध्ये कोणाला टाकून बोलू नका. आपल्या बोलण्यानं कुणाचं अंतकरण दुखेल असली चूक करू नका. आता म्हातारपण एकाकी घालावं लागेल तुम्हाला. देवराजला कोणी भिक्षा सुद्धा घालत नव्हतं. देवराजला कळून चुकलंय आता मी मरणार आहे, कारण मला अन्नच मिळत नाही खायला. एका शिवमंदिरामध्ये शिवकथा चालू होती. देवराज तिथे गेला. काही वेळ त्यानं कथा ऐकली, पण पोटातली भूक त्याला थांबू देईना. शिवमंदिरामध्ये आला. महादेवाच्या पिंडीवरती कुणी प्रसाद, पेढा, केळी, फळं वाहिलेली होती. त्यानं ती फळं चोरून खाणार. तेवढ्यामध्ये चोर 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 म्हणून खूप मारलं लोकांनी त्याला. तो मृत्यूला प्राप्त झाला. पण कथा ऐकली, शंकराच्या शिवलिंगाकडे पाहिलंय. कानावरती शिव शिव शब्द, ओठावरती शिव शिव शब्द. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला यमदूत नाही शिवदूत घेण्यासाठी आले. ते शिवदूत शिवलोकी घेऊन गेले देवराजला. देवराज म्हणतो मी तर पुण्य काहीच केलं नाही. कोणत्या पुण्याचं हे फळ आहे की मी थेट शिवलोकी आलो? तर सांगितलं, देवराज तू चुकून कथा ऐकली. भगवान शंकराच्या शिवलिंगाकडे पाहिलंस, मरताना शिव शिव शब्दाचा उच्चार झाला आणि देवाचा प्रसाद तुझ्या ओठाला लागला म्हणून तुला शिवलोक प्राप्त झालं. म्हणजे माझा महादेव एवढा दयाळू आहे. शेवटच्या क्षणातही सहज चुकून ज्याच्याकडनं सेवा उपासना घडते, काही क्षणाची सेवा घडते, त्यालाही मुक्ती देणारा भगवान आहे. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति समद्भावम याते नास्तत्र संशय. आपला शेवट कसा होतो त्याला फार महत्व आहे. म्हणून शेवट गोड व्हावा याच्यासाठी माणसं आयुष्यभर प्रयत्नशील असतात. शेवट चांगला झाला पाहिजे, शेवट गोड झाला पाहिजे. माझ्या ताई दादांनो, एका पापी पुरुषाचा उद्धार करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. कोणी म्हणेल पापी पुरुषाचा उद्धार करते ही कथा. शिवमहापुराण कथा ऐकल्यावर महिलांचा, स्त्रियांचा काही फायदा होतो की नाही? तर स्त्रियांचा सुद्धा उद्धार करणारी ही कथा आहे. समुद्राच्या तटावरती बाष्कल नावाचं गाव आहे. त्या बाष्कल नावाच्या गावामध्ये एक बिंदुक नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी चंचुला दोघे जण राहतात. समुद्र निकटे देशे ग्रामो बाष्कल सज्ञका वसंती यत्र पापिष्ठा वेद धर्मो जिता जना. बाष्कल नावाचं गाव, त्या गावातली सगळीच माणसं वाईट आहेत. हे सगळं ऐकून थोडंसं आश्चर्य वाटतं की गावात एकही सज्जन कसा नाही. देशाचा प्रमुख जर चुकीचा असेल तर देशाला कोणी तारणार नाही. रावणाच्या लंकेमध्ये सगळेच मांस भक्षण आणि मदिरा पान करत होते, एक विभीषण सोडला तर. का? राजा जे करेल तेच प्रजा करत असते. परिवारावरनं घ्या, आपल्या घरातला जर प्रमुख चुकला तर बाकीचे लोक चुकत असतात. माझ्या ताई दादांनो, त्या नगरातले सगळेच लोक पापाचरण करत होते.
खोटं बोलणं, चोरी करणं, एकमेकाच्या घरामध्ये भांडण लावणं. असं वाटतं ह्या लोकांकडे पाहून की या लोकांना स्वतःचा देह, हे जीवन कशासाठी मिळालं तेच त्या लोकांना कळालेलं नाही. मला सांगा, चोरी करण्यासाठी हे शरीर मिळालंय का? खोटं बोलण्यासाठी शरीर मिळालं का? बरं, ज्या खोटं बोलण्यातून एखाद्याचा जीव वाचल, एखाद्या निष्पाप व्यक्तीला न्याय मिळेल, तेव्हा खोटं बोला काही हरकत नाही. जर एखाद्या सामान्य गरीब माणसाचं, सज्जनाचं भलं होत असेल तर खोटं बोला तुम्ही. पण काही एक तुमच्या खोटं बोलण्यानं जर एखादं मोठं नुकसान होत असेल, तुमचा फक्त स्वतःचा स्वार्थ साधला जात असेल, तर त्या खोटं बोलण्याला काही अर्थ नाही. वाईट कर्म करण्यासाठी हे शरीर मिळालेलं नाही. भगवंतानं हे शरीर कशासाठी दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन. इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन, डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण. नासी जीवापना भवरोग, नासी जीवापना भवरोग. दिले इंद्रिय, हात पाय कान, दिले इंद्रिय, हात पाय कान, दिले इंद्रिय, हात पाय कान, इंद्रिय, हात पाय कान, दिले इंद्रिय, हात पाय कान, हात पाय कान. भगवंतानं हे शरीर चांगली कर्म करण्यासाठी दिलेलं आहे. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोला या वचन. जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. पण माझ्या ताई दादांनो, त्या नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांना या देहाचं महत्त्व कळत नव्हतं. या जगामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू पुन्हा मिळतील, पण हे बहुमोल किमतीचं शरीर जर तुम्ही संपवलं तर हे पुन्हा मिळणार नाही आपल्याला. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुन्हा. शरीर पुन्हा मिळणे नाही. पण त्या लोकांना कळतच नव्हतं. नेहमीच वाईट कर्मामध्ये ती लोक दंग असायची. माझ्या ताई दादांनो, तो बिंदू नावाचा व्यक्ती, तो सुद्धा वाईट कर्म करतोय, आणि त्याची पत्नी चंचुला, ती सुद्धा वाईट कर्म करते. लक्षात घ्या, हा बिंदू म्हणजे आपल्या मनाचं प्रतीक आहे, आणि चंचुला ही आपल्या बुद्धीचं प्रतीक आहे. मन बिंदू सारखं आहे, दाखवता सुद्धा येत नाही, आणि बुद्धी ही चंचल आहे. या मनाला बुद्धीला जर चुकीचं वळण लागलं तर हे माणसाची माती करतात, पण या मन बुद्धीला जर चांगलं वळण लागलं तर ते माणसाचं उत्थान करतात. ती चंचुला पण वाईट कर्म करत होती का तिचा पती चुकीचं वागतोय, ती सुद्धा चुकीचं वागायला लागली. माझ्या ताई दादांनो, ती चंचुला पती नशेमध्ये धुंद झाला की तिनं पण नशा करावी. एक दिवस सर्पदंशानं तिचा पती मरण पावला. आता ती एकटीच. आता तिला कोणीच समजावून सांगायला नाही. स्वैर झाली, मनात येईल तशी वागायला लागली. तिला आता रोखठोक करणारा कोणीच नाहीये. चंचुलानं जेवढी पाप करता येतील तेवढी पाप तिनं केली. खूप पाप केली चंचुलानं. पण पाप कुठपर्यंत करणार तुम्ही?
शरीर तुम्हाला साथ देत आहे तोपर्यंत, अंगात ताकद आहे तोपर्यंत चोरी कराल, अंगात ताकद आहे तोपर्यंत वाईट कर्म कराल, दात आहेत तोपर्यंत खोटं बोलाल, डोळे आहेत तोपर्यंत तुम्ही चुकीचं करणार. पण हे इंद्रिय कायम तुमचे साथीदार नाही आहेत, हे विसरून जाऊ नका. हे इंद्रिय कायम साथीदार नाहीत, हे तुम्हाला सोडून जाणार आहेत, तुम्हाला सोडणार आहेत. मग यांच्या माध्यमातून तुम्ही चुकीची कर्म करू नका. चंचुलानं ताकद आहे तोपर्यंत सगळी पापकर्म तिनं केली. सौंदर्य संपलं, तिचं तारुण्य संपलं, आता तिच्याकडे कोणी पाहत सुद्धा नाही. तारुण्यामध्ये माणूस खिशातच कंगवा आणि आरसा घेऊन फिरत असतो, पण 40च्या दरम्यान टक्कल पडायला लागले की कंगवा आणि आरसा टाकून देतो. चेहऱ्यावर सुरकुती नाही तोपर्यंत तुम्ही खूप फेअर अँड लवली लावता, सुरकुती पडायला लागली की पावडर सुद्धा लावत नाही तुम्ही. आणि माझं बोलणं जर चुकीचं वाटत असेल तर इथे ज्येष्ठांना विचारा तुम्ही, वयस्कर लोकांना. तारुण्य माणसाला जगता आलं पाहिजे, तारुण्य कळालं पाहिजे. चंचुला चुकली पण तिचं तर शरीर संपलंय, वृद्ध झाली आहे. तिच्या वाईट कर्मामुळे तिला कोणी खायला देत नाही, तिला कोणी सांभाळत नाही, तिच्याशी कोणी बोलत नाही. भुकीनं व्याकुळ झाली, मरणासन्न स्थितीमध्ये आहे, पण पोट माणसाला जागेवर बसू देत नाही. दारोदार भिक्षा मागत निघाली, पण गावातल्या लोकांनी तिला हकलून दिलं. चंचुला भटकत भटकत दुसऱ्या गावामध्ये आली. त्या गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. माझ्या ताई दादांनो, कथा खूप लक्षपूर्वक ऐका, कारण शिवकथा ऐकण्याचं फळ हे 100 नाही 101% प्राप्तच होतं. श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांच्या तोंडून तुम्ही कधीतरी ऐकलं असेल, जेव्हा श्रद्धेनं आपण एखादी कथा ऐकू, आणि विशेष करून शिवमहापुराण कथा तुम्ही ऐकताना तर माझ्या महादेवाला खूप आनंद होतो. आणि महादेवासारखा भोळा देवच नाही. माझे महादेव तुमच्या सगळ्यांची सुखाने झोळी भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याची कथा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. वक्त्याचा गळा बसलाय का त्याचा विचार करू नका, उद्यापर्यंत क्लिअर होईल माझा गळा. पण कथा श्रद्धेनं ऐका. ती चंचुला भटकत भटकत दुसऱ्या गावामध्ये आली. तिनं पाहिलंय त्या गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती. खूप दूरवरून आवाज येत होता. काही स्त्रिया सुंदर वस्त्र घालून, श्रृंगार करून, हातामध्ये पूजेची थाळी घेऊन, गंध, अक्षदा, बेल, पेढा, मिठाई, प्रसाद हे सगळं घेऊन काही स्त्रिया चाललेल्या होत्या. ही चंचुला रखरखत्या उन्हामध्ये, अंगातून घामाच्या धारा वाहतात, ऊन चटकतंय, काहीतरी खायला मिळेल म्हणून रस्त्याला उभी होती. देवाची कथा ऐकण्यासाठी निघालेल्या त्या स्त्रियांना तिनं अडवलं. ताईंनो, जरा थांबा, तुमच्या पूजेच्या थाळीमध्ये जो प्रसाद आहे तो प्रसाद मला द्या. त्या स्त्रिया म्हणतात, आजी अगं याच्यामध्ये पेढा आहे, केळी आहे, फळं आहेत, आम्ही कथा ऐकायला चाललोत ग. पण आई, या छोट्याशा प्रसादानं तुझं पोट भरणार नाही. देवाची पूजा होईपर्यंत काही आम्ही हा प्रसाद तुला देणार नाही. एक काम कर ना, आमच्यासोबत कथा ऐकायला चाल.
कथा ऐकली की तिथे मोठा भंडारा आहे. आपल्या बाबांचा पण भंडारा ना, रोज प्रसाद आहे. कथा ऐकली की भंडारा आहे. त्या भंडाऱ्यामध्ये हजारो लोक जेवतात. मा तू कथा पण ऐक आणि भंडाऱ्यामध्ये प्रसाद घे, पोटभर खा. या पेढ्यानं केळीनं तुझं पोट भरणार नाही. चंचुलाला चालवत नव्हतं आणि चंचुला तशीच बळे चालत चालत त्या बायांच्या मागे शिव मंदिरात येऊन पोहोचली. लोक शिवकथा ऐकण्यामध्ये दंग झालेले होते. सर्वांगाचे कान करून लोक कथा श्रवण करत होते. चंचूला पण कथा ऐकते मन लागत नव्हतं, पण तरी तिनं कथा ऐकली, कारण कथा ऐकल्याशिवाय प्रसादच नव्हता. ती कथा ऐकायला बसली त्यावेळेला कथाकार महाराज कथेमध्ये सांगत होते, दादांनो, जीवनामध्ये कर्म चांगली करा, कारण तुम्ही जर चुकीची कर्म केली तर त्याची फळं तुम्हाला भोगावीच लागणार. तुम्ही चांगली कर्म केली तर तुम्हाला चांगल्या कर्माचं फळही मिळणार. आणि तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये चुकलात, वाईट कर्म केली, तर देव काय, देवाचा देवसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही, कारण या कर्माचा फेरा देवादिकांना चुकला नाही. रामरायानं झाडाच्या आडून वालीला मारलं, तर जेव्हा राम झाले कृष्ण तेव्हा वाली झाला होता भिल्ल. जसा रामानं झाडाच्या आडून बाण मारला तसा या भिल्लानं सुद्धा झाडाच्या आडून कृष्ण भगवंताच्या बोटाला बाण मारला. याचा अर्थ काय? कर्म हे देवादिकांना सुद्धा चुकलेलं नाही. सीतामाईनं चिमणीला पिंजऱ्यामध्ये डांबून टाकलं होतं. त्याचा परिणाम सीतामाईला रावणाच्या कारागृहामध्ये राहावं लागलं, रावणाच्या बंदीमध्ये राहावं लागलं. म्हणजे तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ भोगावंच लागतं. उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, झाले तिची भोगाले, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, केले कर्म झाले तिची भोगाले, 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 उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती, उपजले मेरे ऐसे कीती. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही जसं कर्म कराल तसं भोगावं लागतं. एक उदाहरण सांगते तुम्हाला. 50,000 जन्मापूर्वी धृतराष्ट्र माहिती आहे ना आपल्याला, कौरवांचे वडील, पांडवाचे चुलते धृतराष्ट्र, ते आंधळे होते की नाही? आंधळे. कशामुळे आंधळे होते? तर त्यांनी 50,000 जन्मापूर्वी ते एक भिल्ल होते, आणि भिल्लाच्या रूपात असताना शिकारीसाठी त्यांनी ओल्या झाडालाच आग लावली. ओल्या झाडाला कधी आग लावायची नाही,
आणि झाडावर चढलेली वेल त्या झाडाला कधी तोडायचं नाही. त्यांनी ओल्या झाडाला आग लावली, झाड तर पेटलं, पण बरेच पक्षी होरपाळून खाली मेले. काहींचे डोळे गेले, काही भाजले पक्षी. त्या भिल्लाच्या हातानं हे कर्म झालं. पण हे कर्म संचित रूपानं त्या भिल्लाच्या सोबतच राहिलं. ते कर्म वाटच पाहत होतं, याच्या सोबत कधी जाऊन याला फळ कधी देऊ. ते कर्म वाट पाहत 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 50,000 जन्म उलटले. 50,000 जन्मानंतर तो भिल्ल झाला धृतराष्ट्र. भिल्लाच्या रूपात असताना त्यानं त्याच्याकडून काही पक्ष्यांचे डोळे गेले होते, म्हणून हा जन्मताच आंधळा होता. आणि 100च्या जवळपास पक्षी होरपाळून अग्नीमध्ये पडले. तर याच्या समोर याची 100 मुलं मेली. हे त्या कर्माचं फळ आहे. कर्म चुकत नाही माझ्या दादांनो. तुम्ही चांगलं करा, चुकीचं करा, प्रत्येक कर्माचं फळ मिळणारच. जसं वाईट कर्माचं फळ हे भेटतं, तसं चांगल्या सुद्धा कर्माचं फळ मिळतं. तुम्ही कथा ऐकताय, बाबांची सेवा करताय, तुमच्या या पवित्र कर्माचं सुद्धा फळ तुम्हाला मिळणारच, वाया जाणार नाही. फरक एवढाच आहे, फळ कुणाला लवकर तर कुणाला उशिरा मिळेल, पण चांगल्या कर्माचं फळ मिळतंच. चांगली कर्म करा तुम्ही, त्याचं फळ मिळतं. लांबचं उदाहरण नाही, जवळचं उदाहरण सांगते. आणि ते उदाहरण का सांगते की तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून सांगते. माझी आई लहानपणापासून तिला शिवभक्तीची गोडी माझ्या आईला. ती लहान होती, तिला लहान लेकराला काय कळतंय, तर तिला बालपणापासून भगवान शंकराच्या भक्तीची गोडी. आजही ती महादेवाला पाणी घातल्याशिवाय जेवत नाही. आता या 1-2-4 वर्षामध्ये शिवभक्तीचं खूप वातावरण झालंय, पण तिला बालपणापासून ओढ. जुन्या काळात शाळेला एवढं महत्त्व नव्हतं. आमची आई दुपारी 1 वाजेपर्यंत शाळा करायची, पुस्तकं शाळेतच फेकायचे, निघाले शेतामध्ये. आमच्या गावामध्ये 12 शिवमंदिर आहेत, 12. तिकडं गाई म्हशी ओळायला जायचं. म्हशीला ओळायला गेल्यानंतर तिनं काय करायचं, अंगावरती पूर्वी फ्रॉक असायचे ना, त्यानं फ्रॉकमध्ये पाणी घ्यायचं नदीचं, पळत जायचं महादेवाच्या मंदिरावर. तिथपर्यंत जाऊस तर बरंच पाणी गळून जायचं, पण शिवमंदिराच्या मंदिरात गेली की थोडं पाणी फ्रॉकमध्ये उरायचं, तर तिनं ते पिळून महादेवाला घालायचं. आणि हे सत्य आहे. तिच्या गोष्टी मी तिच्याकडून ऐकल्या. म्हटलं आई, तुला महादेवाच्या भक्तीची खूप गोडी आहे ग, सांगती. म्हटले दीदी, मला बालपणापासून शंकराची आवड आहे. तर ते फ्रॉकमधलं पाणी महादेवाच्या अंगावर पिळायची, अशी उंजळीत घेऊन जायची. लहान होती तेव्हापासून तिनं शिवभक्ती केलेली. आजही महादेवाला पाणी घातल्याशिवाय तिला करमत नाही, बेचैन होते ती. तुम्ही म्हणाल मग त्या महादेवाला पाणी घालण्याचा फल काय भेटलं, तर ती माझी आई आहे म्हणून मला नाही सांगायचं, तर तुम्ही त्याच्यातून प्रेरणा घ्यावी. भगवान शंकराची भक्ती केली किंवा कोणत्याही देवाची भक्ती केली ती वाया जात नाही. तिनं लहानपणापासून शिवभक्ती केली म्हणून तर तिची मुलगी आज शिवकथा करायला बसली इथे. याच्यापेक्षा मोठं फळ काय. आज ती खूप आनंदी आहे, खूप समाधानी आहे. आणि आमचं संस्थान आहे कल्याण स्वामी संस्थान म्हणून, महाराजांची संजीवन समाधी आहे. 11 पिढ्याचा परमार्थिक वारसा आलाय मला. माझ्या परिवारामध्ये अगोदर 10-11 संन्यासी लोक होऊन गेलेले आहेत. आता आमचे भाऊ उत्तराधिकारी आहेत आणि आम्ही सुद्धा असं जीवन जगायचं ठरवलं. तर ते संस्थान जुन्या काळामध्ये असं काही जास्त बांधकाम वगैरे नव्हतं. मातीचा मठ होता, महाराजांचं मंदिर होतं. तर त्या मठावरती आम्ही लहान होतो. आमच्या आईची इच्छा झाली की तिथे सप्ताह करायचा, पण सप्त्यासाठी पैसेच नाही. तर माझ्या आईनं व्याजानं पैसे काढले आणि पहिल्या वर्षी सप्ताह केला. त्याला 12 वर्ष होऊन गेले. आता व्याजानं पैसे काढून तिनं सप्ताह केला. आज सप्तेच आमच्या जीवनामध्ये, आता काहीच कमी नाही. हे या व्यासपीठावरनं तुम्हाला का सांगायचं, तर तुम्ही पवित्र कर्म करा तुमच्या जीवनात, त्याचं फळ तुम्हाला मिळणार. तुमची कुठलीच सेवा
भगवान परमात्मा अशीच वाया जाऊ देत नाही. चांगल्या कर्माचंही जसं फळ आहे तसं चुकीच्या कर्माचं सुद्धा चुकीचं फळ मिळत असतं. कारण तुम्ही जसे कर्म कराल तशी फळं आपल्याला मिळत असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला चुकीची कर्म आपल्या हातनं घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाती कर्मा तैसे फल देतो ईश्वर. 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 सुखासाठी आपुले कोणी होते नेते भ्रष्ट. कोणी त्यागे जीवन आपुले दुःख जगे करण्यास. क्षणिक सुखासाठी आपुले कोणी होते नेते भ्रष्ट. कोणी त्यागे जीवन आपुले दुःख जगे कर्माची फळं ही माणसाला भोगावी लागतात. कथाकार महाराज सांगत होते, तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये पाप कर्म केली तर तुम्हाला 28 प्रकारचे नरक भोगावे लागतील. त्या नरकामध्ये उकळत्या तेलाच्या कढईत टाकणं, तप्त स्तंभाला बांधून टाकणं, ही सगळी फळं तुम्हाला यमदूत एवढे मारतील, तुम्हाला नरक कुंडामध्ये तुम्हाला उलट टांगतील. हे चंचोलानं ऐकलं, खूप घाबरली चंचोला. चंचोलाच्या लक्षात आलं, मी माझ्या जीवनामध्ये एकही चांगलं कर्म केलं नाही. मी माझ्या जीवनामध्ये सगळी पापकर्म केलेली आहेत. आता मला कोण वाचवणार, मला कोण तारणार? महाराज कथेमध्ये जे जे सांगतायत की पाप केलं की त्याचं फळ भोगावंच लागतं. चंचुला घाबरली, कथा संपली, लोक प्रसादाला निघाले, पण चंचुलाची भूकच हरवली होती. आता सत्य कानावर पडलं की माणसाची भूक हरून जाते. माझ्या दादांनो,
चंचूला धावत पळत निघाले व्यासपीठाकडे. व्यासपीठावर जाऊन महाराजांच्या चरणावर आपण माथा टेकवावा, शरण जावं, खूप रडावं, पश्चातापाचे अश्रू आपण काढावेत. चंचूला पळत सुटली, पण पायऱ्या चढताना तिचा पाय पायरीमध्ये अडकला. पाय पायरीत अडकला आणि धपकन तोंडावर पडली. चंचूला तोंडावर पडली. महाराज व्यासपीठावरनं उतरले, तिला उचलणार. ती म्हणते, बाबा माझ्या अपवित्र शरीराला हात लावू नका, कारण माझं शरीर फार अपवित्र आहे. या शरीरानं एकही चांगलं कर्म केलं नाही. व्यभिचार असेल, हिंसा असेल, असत्य बोलणं असेल, कायिक वाचिक मानसिक सगळी पापं मी केली. महाराज माझ्या घाणेरड्या शरीराला हात नका लावू. चंचूला खूप रडते. चंचुलेनं सगळी पाप तोंडानं सांगितली, ओकली ती. तिला खूप पश्चाताप झालाय. माझ्या दादांनो, पाप सांगितलं की पाप कमी होतं आणि पुण्य सांगितलं की पुण्य सुद्धा कमी होतं. पण आपण नेमकं पाप लपवतो आणि पुण्य सांगतो. काशी केलेली सगळेजण सांगतात, पण मांजर मारलेली सांगतात का? टाकरखेडा. पण तिनं सगळं सांगितलं. सांगितल्यामुळे त्या पापाची तीव्रता कमी झाली. ती खूप रडते. पश्चातापाचे अश्रू त्या दिवशी आपल्या डोळ्यात येतील ना, त्या दिवशी सगळं पाप धुवून जाईल बरं का आपलं. पण पश्चातापाच्या अश्रूमध्ये माणसानं रडावं. आणि देवाला अश्रूची भाषा लवकर कळते, दुसरी भाषा लवकर त्याला समजत नाही. ते खूप रडली चंचूला आणि महाराजांना म्हणते, महाराज माझी एकच विनंती, आता मला या सगळ्या पापातून मला बाहेर काढा, माझा उद्धार करा. प्रभूजी नाव किनारे लगाव, वाचवा मला. प्रभुजी नाव किनारे लगा, प्रभुजी नाव किनारे लगा, नाव किनारे लगा, प्रभुजी व्याकुळ झाली ती, विनंती करते, प्रभूजी नाव किनारे लगाव. महाराज माझा उद्धार होईल असं काहीतरी मला मार्गदर्शन करा. व्यासपीठावर कथा सांगणारे गुरुजी ते म्हणाले, चंचूला माई तू काळजी करू नकोस. आता एक काम कर, किती पाप होऊ दे,
सगळे पाप धुण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि खरं आहे, किती मोठं पाप असू द्या, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. पाप जाळून खाक करण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये. घेताना घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. घेताना घेताना विठोबाचे हो पर्वत जळती पापाचे हो पर्वत जळती पापाचे. ऐका नामाचा महिमा ऐका नामाचा महिमा वेदशील धारी सीमा वेदशील धारी सीमा. घेताना विठोबाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे हो पर्वत जळतील पापाचे. जय जय हरि बोल. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापांचे. आई तू चिंता करू नकोस, अगोदर प्रसाद घे. चंचुलेनं पोटभर खाल्लं, पुन्हा कथा ऐकली. जी चंचुला 4 दिवसात मरणार, 10-20 दिवसात मरून जाणार, कारण अन्नच नव्हतं मिळत तर ती मरणार होती. पण तिनं पोटाला पोटभर खाल्लं, तिला खायला मिळालं तर पुढं 25 वर्ष जगली ती. रोज कथा ऐकली. महाराज म्हटले, याच शिवमंदिरामध्ये तू आता शंकराची पूजा कर, सेवा कर, पाणी घाल, स्वच्छ कर, झाडून काढ. शिवमंदिर झाडून जरी काढलं आपण तर त्याचं वेगळं पुण्यफल आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत आहे. कधी गेलात ना मंदिरात, आपण कोणीतरी आहे ते डोक्यातच ठेवायचं नाही. ज्या कुठल्या मंदिरात जाल, मग ते साधूचं मंदिर असेल किंवा देवाचं असेल, तिथं कधीतरी आपण स्वच्छता करण्याचं काम करायचं. अंबरीश राजा होता, पण मंदिरात जाताना बिना चप्पलचा जायचा, स्वतः झाडून काढायचा. राजा होता, स्वतः झाडून काढायचा, तिथलं निर्माल्य उचलायचा, सुकलेली फुलं मंजुळा, आणि स्वतः हातानं देवाची पूजा करायचा. तर परिणाम असा झाला, त्या अंबरीश राजासाठी देवानं 10 वेळा अवतार घेतला. अंबरीशीसाठी जन्मसोशी येले. सेवेनं देव ऋणी होत असतो. चंचुलानं सेवा केली, मंदिर स्वच्छ केलं, निर्माल्य काढलं, देवाचं नामस्मरण केलं, पूजापाठ केला. 25 वर्षानंतर ती मरण पावले. आणि 25 वर्षानंतर ती जेव्हा मेली ना, तेव्हा ती नरकात, तिचं पाप संपलं सेवेनं. सेवा केल्यामुळे पाप नष्ट झालं, धुवून निघाली ती स्वच्छ. याच्यातून आपण शिकायचं आहे. चुकून हुकून जीवन जगताना आपल्याकडनं काही पाप घडतात, ती पाप धुवून जावीत याच्यासाठी साधू संतांची ना देवालयांची सेवा केली पाहिजे आपण.
सेवा करावी. सेवेनं पाप धुवून जातं. चंचुला निर्मळ झाली, स्वच्छ झाली. ती चंचुला शिवलोकी गेली आणि माता पार्वतीची सखी बनली. किती मोठं भाग्य तिला मिळालं. आई पार्वतीची ती सखी झाली. दोघी जणी गप्पा मारतायत. एक दिवस चंचुला म्हणते, माते, मी शंकराची सेवा केली तर शिवलोकी आले. माझा पती सर्पदंशानं मेला आणि असं मी ऐकलंय की सर्पदंश झालेल्या माणसाला, म्हणजे सर्पदंश झाला आणि त्याचा मृत्यू झाला तर त्या माणसाला मुक्ती मिळत नाही, असं मी ऐकलंय. सर्पदंशानं मृत्यू प्राप्त झालेल्या माणसाला मुक्ती मिळत नाही, त्यांची आत्मा भटकत राहतात. माझा पती कुठे असेल? माता पार्वतीनं पाहिलं दिव्य दृष्टीनं, तर या चंचुलेचा पती बिंदू ब्रह्म राक्षस होऊन पर्वतामध्ये पहाडीमध्ये फिरत होता. चंचुले, तुझा पती ब्रह्म राक्षस झालाय. चंचुला म्हणते, माता पार्वती, माते, मी आता तुझी सखी झाले, पण माझा पती तिथे राक्षस होऊन भटकतोय. या गोष्टीचं मला वाईट वाटतं. कोणी म्हणल मला इथं, ताई, तिचा पती मेला, ती देवलोकी गेली, तरी तिला त्या पतीचं काही विचार करण्याची गरज आहे? तर माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो बोलणं माझं कान देऊन ऐका. आई आणि वडिलाचं नातं एका जन्माचं असतं आणि पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं असतं. 7 जन्म ते पती पत्नी बनत असतात. पती पत्नीचं नातं 7 जन्माचं, आई वडिलाचं एका जन्माचं. वडाच्या झाडाला किती फेऱ्या मारता तुम्ही? मनातील तेवढ्या मारतात काय? वाटतात तेवढ्या? 7 फेरे. लग्न प्रसंगी यज्ञ कुंडाला किती फेरे असतात? झोपल्या का? आता तुम्ही फेरे मारले म्हणून तुम्हाला विचारतोय आम्ही, सांगा किती फेरे असतात? 7. वडाच्या झाडाला 7. का? 7 जन्माचं नातं राहतं पती आणि पत्नीचं. भले ते या जन्मात खूप नशा करत असेल, पण पुढच्या जन्मात त्याच्याशीच गाठ पडणार आहे तुमची. हा, त्याची पुढे तरी नशा सुटावी. मग आता देवधर्म करत चाला, नामस्मरण करत चाला. आणि आई वडिलाचं एका जन्माचं नातं असतं, म्हणून त्यांना कधी दुःख होऊ नका. कारण पुढच्या जन्मात त्यांची गाठ भेट पडेल का नाही काही सांगता येत नाही. कधीच माईबापाला दुखवायचं नाही, त्यांना त्रास होईल असं कधी आपण वागायचं नाही. कारण ते एका जन्माचे आपले साथीदार आहेत, आपले सोबतीला आहेत. त्या चंचुलीला वाईट वाटतंय. ती म्हणते, माझा पती तिकडे ब्रह्म राक्षस झालाय मा, मी तुझ्याजवळ बसले पण मला सुख लागत नाही. माझ्या पतीची मुक्ती होईल असं काहीतरी कर आई. माता पार्वती म्हटलं, चिंता करू नको, तुझ्या पतीचा उद्धार होईल असं आपण काहीतरी करू. आता एक गोष्ट ऐका बरं का टाकरखेडा. नारायणाचं भजन करणारे नारद जे आहेत, अखंड नारायण 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 म्हणतात, तसं शंकराचं भजन करणारे एक भक्त आहेत, त्यांचं नाव आहे तुंबर. जी लोक काकडा करतात ना, तर काकड्यामध्ये आहे पहा, शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, कवाडा आडोणी पह ताती जग जेठी. शुक, सनकादिक, नारद आणि तुंबर, हे तुंबर कोण आहेत? तर ते शंकराचं भजन करणारे आहेत. जसं नारायणाचं भजन करणारे नारदजी, तसं अखंड पृथ्वीवरती शंकराचं भजन करणारे तुंबर आहेत. तुंबराला बोलावून घेतलं. तुंबरजी, कामा, या चंचुलेचा पती बिंदू ब्रह्म राक्षस झालाय, त्याचा उद्धार करायचा आपल्याला. आई काय करू? त्याला शिवमहापुराण कथा सांगा, म्हणजे त्याची मुक्ती होईल. माझं बोलणं ऐका माझ्या दादांनो. जिवंत माणसाला मुक्ती
जीवनाची सफलता देणारी ही कथा आहे, नवल नाही. माणूस मेला आणि भूत जरी झाला, भूत काय, भूताच्या वरची योनी म्हणजे ब्रह्म राक्षस योनी, त्या योनीत जरी माणूस गेला तर त्याच्यातून मुक्त करण्याची ताकद या शिवमहापुराणमध्ये आहे. एवढी ताकद या शिवमहापुराण. आणि शिवमहापुराण कथेचं श्रवण करणाऱ्या माणसाला भूतबाधा कधी होत नाही, पिशाच्च कधी त्यांच्या मागे लागत नाही. घरामध्ये जर बाहेरची बाधा असेल तर ते निघून जाईल. शंकराचं तीर्थ घरात घेऊन जा, शिंपडत जा. शंकराचं तीर्थ जरी शिंपडलं तरी घरातली बाधा निघून जाते. आता विषय निघाला म्हणून सांगते मी तुम्हाला, माझं बोलणं कान देऊ नाही का. रोज महादेवाला पाणी घाला, रोज. कुठं कुठं स्वयंभू शिवलिंग असतं पहा, ते फार प्रभावी असतं. स्वयंभू शिवलिंग फार पॉवरफुल असतं, कारण ते आपोआप भूगर्भातून प्रगट झालेलं असतं. पण ते सगळीकडेच नसतं. प्रतिष्ठित शिवलिंग मात्र प्रत्येक गावात असतं. प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे स्थापन केलेलं. देव ब्राह्मणांनी मंत्र उच्चार करून ज्या शिवलिंगाची स्थापना केली ते प्रतिष्ठित शिवलिंग. तर त्या शिवलिंगाला रोज घरातून तांब्याभर पाणी घेऊन जा आणि शिवलिंगाला रोज पाणी घाला. माझं बोलणं कान देऊ नाही का, मी पुढे पुढे पण कथेत सांगणारच आहे. रोज जर आपण भगवान शंकराला एक तांब्याभर पाणी घातलं, मग महिलानं घालू द्या किंवा पुरुषानं घालू द्या, ज्या घरातलं रोज तांब्याभर पाणी महादेवाच्या शिवलिंगावर पडतं त्या व्यक्तीचा पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष निघून जातो. तिन्ही दोष नष्ट होतात. म्हणून तर म्हणतात एक लोटा जल सब समस्या का हल. फक्त एक तांब्याभर पाणी, एका तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा हा देव आहे. आणि पहा, तरुणी लेकरं आहेत आपली, पण जर माय बापाचं ऐकत नसतील, उन्हाळपणा करत असतील, त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल, नको त्या कामातच जास्त डोकं लागत असेल, आणि मायबापाची तळमळ असते की यानं शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, यानं शिकावं, याच्यासाठी किती तळतळ करतो आम्ही, पण आपली तळमळ जर लेकराला कळत नसेल आणि त्याच्या खोड्या थांबत नसेल, ते शांत जर होत नसेल, तर एक करा, रोज महादेवाला पाणी घाला. आणि महादेवाला तांब्याभर पाणी घालताना अवधूतेश्वर महादेवाचं नाव घ्या. आणि थोडंसं घातलेलं पाणी, जिथून आता समजा हे शिवलिंग आहे, पाणी घातलं ना, असं पाणी खाली वाहिलं, जिथून पाणी जाते ना जलाधारी, जिथं जिथं पाणी पडतं तिथून थोडंसं पाणी धरा, वाटीमध्ये घ्या, घरी आणा आणि तुमचं लेकरू आंघोळीला जे पाणी घेतं ना त्या पाण्यात टाका. 3 महिन्यात तुमचं लेकरू शांत होणार, त्याच्या खोड्या बंद होणार. तुमची जशी भावना आहे की माझं मूल असं झालं पाहिजे, ते तसं होणार. हे श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज यांनी सांगितलेला उपाय आहे. खूप लोक त्यांचे उपाय करतात आणि खूप लोकांना अनुभवसुद्धा येतो. तर तुंबरजी त्यांना सांगितलं, जा बिंदूकची मुक्तता करा. तुंबर महाराज त्या ब्रह्म राक्षसाकडे आले. तो ब्रह्म राक्षस भटकत होता. तुंबरानं त्याला पकडलंय. तो अंग झटकून निघाला, पकडलं, झाडाला जबरदस्ती बांधून टाकलं आणि त्याच्या समोर शिवमहापुराणचं गायन केलं. शिवमहापुराण कथा त्याला सांगितली. माझ्या ताईंनो त्याची ऐकण्याची इच्छा नव्हती, जबरदस्ती त्याला कथा ऐकवली. इच्छा नसताना त्याला कथा ऐकण्याची वेळ आली. जेव्हा कथा पूर्ण झाली, त्याचा तो ब्रह्म राक्षसाचा देह संपला. दिव्य देह त्यानं धारण केला आणि शिवलोकी गेला. हर हर. इच्छा असून आपण कथा ऐकणं, आपल्याला पुण्यफल तर मिळणारच, पण इच्छा नसताना सुद्धा जी लोक कथा श्रवण करतात त्यांचं सुद्धा कल्याण करणारी ही शिवमहापुराण कथा आहे. हे शिवमहापुराण कथेचं महात्म्य. तो बिंदू गेला, महादेवाच्या चरणी लील झाला. पत्नीनं त्याला पाहिलं, चंचुलीनं, तिला खूप आनंद झाला आणि ती चंचुला वारंवार माता पार्वतीचे धन्यवाद द्यायला लागली. त्या बिंदूला शिवगणामध्ये सहभागी करून घेण्यात आलं. ही महादेवाची असीम कृपा आहे.
माझा भोळा देव खरंच भोळा महादेव आहे. त्या महादेवाची कथा सगळ्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य देणारी आहे. फक्त अंतकरणात श्रद्धा असावी. श्रद्धा जर नसेल आणि श्रद्धेच्या जागेवर संशय असेल तर कान फुटेपर्यंत कथा ऐका, तुम्हाला फळच मिळणार नाही. पण बहिऱ्या कानानंही तुम्ही श्रद्धेनं कथा ऐका, तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. अरे ऐकूच येत नाही पण भाव आहे मनात तरी फळ मिळेल तुम्हाला. हा या भावनेचा सद्भावनेचा परिणाम आहे.